अख्खा मसूर करायचं म्हटलं की आपल्याला वाटतं ढाब्यावरचा पदार्थ आहे, त्यामुळे यामध्ये खूप मसाले किंवा खडा मसाला किंवा वेगळं असं वाटण तयार करून चमचमीत असा अख्खा मसुरा तयार करतात का? पण असं अजिबात नाही. अख्खा मसुरा याला खरंच अपवाद आहे. ही एकमेव अशी रेसिपी आहे ज्यात मसाले अजिबात वापरले जात नाहीत. तर ही अख्खा मसूरची रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बाजारामध्ये 2 प्रकारचे मसूर भेटतात. तर एक थोडासा काळपट असतो आणि एक थोडासा लालसर रंगाचा असतो. तर जो काळपट रंगाचा असतो ना, तो मसूर आपल्याला घ्यायचा आहे. तो 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कारण त्याच्यावरती पावडर लावलेली असते. आणि हा मसूर रात्रभर भिजत ठेवायचा. रात्रभर भिजवणं शक्य नसले तर कमीत कमी 4 तास तरी हा मसूर भिजवून घ्यायचा. त्याच्यानंतर जितका मसूर आहे तितकाच कांदा बारीक कट करून घ्यायचा. कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा. कढई थोडीशी मोठी वापरायची. त्यामध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये कोणताही खडा मसाला आपण घालणार नाही. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा. अख्खा मसूर करताना कांदा आपण कसा भाजतो आणि मसूर कसा शिजवतो याच्यावरतीच त्याची चव जी आहे ती अवलंबून असते. कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो. हा कांदा पूर्ण विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा अख्खा मसूर करताना एक सिक्रेट आपण वापरणार आहे, ज्यामुळे या अख्खा मसूरची चव अगदी ढाब्यासारखी येते. त्यामुळे अगदी घरीसुद्धा आपण ढाब्यासारखा अख्खा मसुरा सहज करू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इतर आपण ज्या भाज्या बनवतो त्याच्या तुलनेत अख्खा मसूरसाठी कांद्याचं प्रमाण हे जास्त लागतं. जितका आपण मसूर घेतलेला आहे तितकाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त कांदा घ्यायचा. कांदा थोडासा मऊ पडलेला आहे. यामध्ये मी ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे. लसूणसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. आता बघू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर या स्टेजला आपण ती ट्रिक वापरणार आहे जी ढाब्यावरती वापरली जाते. कांद्याचा हलका रंग चेंज झालेला आहे, तर यावेळेला आपण यामध्ये टाकणार आहे अगदी पाव चमचा खायचा सोडा. तर हे आहे ते सिक्रेट जे अख्खा मसूर करताना कांदा भाजताना ढाब्यावरती वापरलं जातं, की खायचा सोडा पाव चमचा यामध्ये घातला जातो. त्यामुळे काय होतं की कांदा एकदम हलका फुलका होतो आणि पूर्णपणे विरघळला जातो. सोडा घातल्यानंतर अगदी मिनिटभरातच कांद्याचा रंग पूर्णपणे चेंज होतो. अगदी हलका पिवळसर रंग कांद्याला येतो. अख्खा मसूर करताना कांदा व्यवस्थित भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कांदा आपण कसा भाजतो यावरून सुद्धा अख्खा मसूरची चव डिपेंड राहते. त्यामुळे ही रेसिपी करताना जास्त वाटण करायची गरज नाही किंवा कोणतेही मसाले वापरायची गरज नाही. तर कांदा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि अगदी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. थोडंसं परतून घेऊया. तर एरवी आपण हळद घातल्यानंतर त्याचा रंग हा पिवळा दिसतो, परंतु सोडा घातल्यामुळे याचा रंग थोडा वेगळा होतो. अगदी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि 2 चमचे आपल्या घरातील जे लाल तिखट असतं ते घातलं आहे. बस फक्त इतकंच यामध्ये आपण वापरणार आहे. एक्स्ट्रा कोणतेही खडे मसाले किंवा कोणतंही वाटण किंवा कोणताही साठवणीचा मसाला यामध्ये टाकणार नाही. थोडंसं पाणी घालून हा मसाला व्यवस्थित असा भाजून घेऊया. त्यामुळे काय होईल, कांदा पूर्णपणे हा विरघळला जातो. अख्खा मसूर करताना बरेच जण काय करतात की मसूर हा कुकरला शिजवून घेतात. त्यामुळे अख्खा मसूरला तशी टेस्ट येत नाही जशी ढाब्यावरच्या अख्खा मसूरला असते. तर हा अख्खा मसूर कुकरमध्ये शिजवायचा नाही, तर कढईमध्ये शिजवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की मसूरचा जो पूर्णपणे अर्क असतो तो त्यात ग्रेव्हीमध्ये दाटसरपणा होतो. जितका मसूर घेतला होता तितकंच पाणी यामध्ये ॲड करायचं. आता हा मसूर खूप पातळ वाटतोय, परंतु हा जसा शिजेल तसा एकदम दाटसर होतो. त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याला एक खळखळून अशी उकळी येऊ द्यायची. मसूर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे याला कुकरमध्ये अजिबात घालायचं नाही. जेव्हा आपण त्याची भाजी बनवतोय त्याच वेळेला त्या कढईमध्ये हा मसूर शिजवून घ्यायचा, कारण अख्खा मसूरची चव ही आपण मसूर कसा शिजवतो आणि कांदा कसा भाजतो याच्यावरतीच अवलंबून असते. तर 8 ते 10 मिनिटांमध्ये मसूर हा पूर्णपणे शिजलेला आहे आणि अगदी दाटसर झालेला आहे. अख्खा मसूर ही एकमेव अशी रेसिपी आहे ज्यात मसाले अजिबात वापरले जात नाहीत आणि त्याची चव ठरते ती फक्त त्याच्या शिजवण्यावर. कारण
मसूर शिजवण्यावरूनच त्याची चव बदलते आणि अशा पद्धतीने जर मसूर बनवला तर अगदी ढाब्यासारखा मसूर आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो. तर मसूर हा व्यवस्थित शिजलेला आहे. तर याच्यावरती आपण एक तडका देणार आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये फक्त 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे, थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि अगदी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हा जो बनवलेला तडका आहे तो अख्खा मसूरवर घालायचा. या तडक्यामध्ये मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. तडका घातल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि हा तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर ढाब्यावरचा जसा असतो अगदी तसाच अख्खा मसूर तयार झालेला आहे. तुम्हाला अजूनही त्यात थोडंसं पाणी दिसत असेल, परंतु हा मसूर थंड झाला की पूर्णपणे हा दाटसर होतो. अगदी ढाब्यावर मिळतो ना तसाच हा अख्खा मसूर तयार झालेला आहे. यामध्ये फक्त एकच आपण सिक्रेट वापरतो, ते म्हणजे कांदा भाजताना त्यामध्ये पाव चमचा आपण खायचा सोडा वापरायचा. बाकी कोणतेही मसाले वापरायचे नाहीत किंवा कोणतंही वाटण तयार करायचं नाही. यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा वापरायचा नाही. फक्त कांद्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर हा अख्खा मसूर अगदी परफेक्ट बनतो. सगळ्यात सोपी ही रेसिपी आहे अख्खा मसूर बनवण्याची. कोणताही जास्त घाट घालायची गरज नाही. अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार होतो. तर बघू शकता थंड झाल्यानंतर तो किती दाटसर झालेला आहे. मसूर शिजण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही, त्यामुळे मसूर कधीही कुकरला शिजवून घ्यायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ढाबा स्टाईल अख्खा मसूर घरच्या घरी करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि साईडचं बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल.